नमस्कार, माझं नाव यशेश नितीन पटेल. मी राहायला खेतवाडीत आहे आणि खेतवाडी म्हटलं की गणेशोत्सवाची पंढरीच आहे. आणि मग ती लहानपणापासून मी गणेशोत्सव पाहिलाय, जवळून पाहिला आहे आणि ते जगलंय. म्हणजे दिवस-रात्र आम्ही त्या मंडपात गणपतीसोबत 10 दिवस आम्ही तिकडेच राहतो. आणि तसंच 2012 मध्ये माझ्या आजोबांनी मला ॲक्चुअली त्यांचा कॅमेरा होता, तो सहज त्यांनी मला शिकवला, की "हे घे, बघ कसे फोटोज काढतो मी, तू पण ट्राय कर." आणि ते करता-करता मी 2012 मध्ये पहिल्यांदा लालबागमध्ये आलो आणि मी गणेशोत्सव शूट केला आणि तेव्हापासून गणेशोत्सव हा माझा आवडता विषय आहे. स्पेशली मी माझे ते 3 महिने आहेत ते डेडिकेटेडली गणेशोत्सवासाठी ते मी डेडिकेट करतो. रस्त्यावर उतरतो, फोटोज काढतो, गणेशोत्सवाचे फोटोज काढतो, लोकांचे फोटोज काढतो, इमोशन्स कॅप्चर करतो. म्हणजे ते जे 3 महिने आहेत ते मी लिटरली एन्जॉय करतो. बेसिकली जसं मी म्हटलं की मी 2012 पासून गणेशोत्सव शूट करतोय, तर आता लिटरली 12 वर्ष झालेत. मी एव्हरी इयर आगमनात जातो, विसर्जनात जातो आणि शूट करतो. सो तिकडे क्राऊड हजारो लाखोंच्या गर्दीत आपण उभे राहतो आपला कॅमेरा घेऊन. तर प्रिकॉशन्स पण घ्यावे लागतात, प्लस आपल्याला बेस्ट फोटो लोकांना द्यायचा आहे. आणि ह्याच्यात असं काही नाहीये की आपण हे फोटो सेल करतो की काही. आपण हे फोटोज फक्त सोशल मीडियावर यासाठी टाकतो की घरी बसलेला माणूस गणपती बाप्पांचे दर्शन करू शकतो. सो तो माझा मेन हेतू आहे. आणि त्याच्यासाठी प्रिकॉशन्स म्हटलं गेलं तर आता जसं आपला गणेशोत्सव येतो, असं रेनी सीझन किंवा एंड ऑफ रेनी सीझन, तर कधी आगमनात पाऊस पडतो किंवा कधी गर्दी खूप जास्त झाली तर धक्कामुक्की होते. तर आपला कॅमेरा, आपले इक्विपमेंट्स खूप सेफली आपल्या हातात ठेवून मग ते शूट करायला लागतात. आजकालच्या गर्दीमध्ये कॅमेराज आणि इक्विपमेंट्स चोरीही होतात. काही म्हणजे बोलतात ना, उत्सवाला गाळबोट लागतात. तर तेव्हा आपला कॅमेरा, आपले इक्विपमेंट्स आपण सेफ ठेवून शूट केलं पाहिजे. याच्यासाठी मी माझी एक बॅग ठेवतो. मी बाईकमध्ये मी माझे काही लेन्सेस ठेवतो. सिंगल लेन्सेसवर शूट करून परत येऊन दुसरी लेन्स घेऊन जाऊन दुसरी लेन्सवर शूट करतो. सो हे सगळी धावपळ करायला लागते, तेव्हा जाऊन आपल्याला एक चांगला फोटो मिळतो. सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी आपण खूप फोटोज काढतो आणि एवढे वर्ष आम्ही तेच करत गेलोय. कॉम्पिटिशन्सलाही आपण फोटोज टाकले, मंडळाच्या कॉम्पिटिशन्स होते ते आपण, म्हणजे मी बऱ्यापैकी ते कॉम्पिटिशन्सवर प्राईजही पटकवलाय. पण कधीतरी असं वाटतं की आपला फोटो सोशल मीडिया आणि मंडळापर्यंतच पोचतोय, जास्त बाहेर कुठे जात नाहीये. तर असंच आमचे जे सगळे मित्र होते, फोटोग्राफर फ्रेंड्स, असेच एक दिवस बसले होते आणि एक विचार केला की आपण काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून जे लोक सोशल मीडियावर नाही आहेत, जे वयस्कर लोक आहेत किंवा जे टॅलेंटेड लोक आहेत, जे जास्त सोशल मीडियावर टाइमपास करत नाही, ते लोकांपर्यंत आपला फोटो कसं पोचेल. तर असंच एक आयडिया निर्माण झाला की आपण एक कम्युनिटी बनवूया, जिकडे ऑलमोस्ट 1300-1400 फोटोग्राफर स्वतःचे फोटोज पाठवतात. त्याच्यातून सिलेक्शन होतो आणि जे बेस्ट फोटोज असतात ते एक प्रदर्शन हॉलमध्ये ते प्रदर्शित केले जातात फॉर फ्री. म्हणजे कुठली एंट्री फीज नाही किंवा त्याच्यातून काही प्रॉफिटचा मार्जिन नाही. ते फक्त एक गणेशोत्सव लोकांपर्यंत कसा पोचावा आणि फोटोग्राफर स्पेशली त्या गणेशोत्सव दाखवण्यामागे काय मेहनत घेतोय ते दाखवण्यासाठी आम्ही तो प्रदर्शन केला होता. त्याला चांगला प्रतिसादही भेटलं. काही जुने फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर्सही आज त्याचे मेंबर्स आहेत. प्लस जे नवीन फोटोग्राफर्स आहेत, जे आमच्यासारखे नवीन येत आहेत आणि आगमन शूट करतात, तेही त्याला जॉईन करतायत. सो त्यांच्यासाठी पण एक नवीन स्टेज किंवा एक नवीन प्लॅटफॉर्म आपण जनरेट केलंय. युनिक फोटोज आपण कसे काढतो किंवा मी त्याच्यासाठी पर्सनली काय करतो हे म्हणायला गेलं तर, काळाचौकीचं महागणपतीचं आगमन होतं आणि आणि त्या टायमाला सोशल मीडियावर गणेशोत्सवाचे पेजेस खूप जास्त निर्माण झाले होते आणि त्यात 90% पेजेसवरती मी ॲज अ ॲडमिन किंवा ॲज अ पेज मॅनेजर काम करत होतो. सो माझे फोटोज सगळ्याच पेजेसवर जात होते आणि त्या टायमाला खूप मित्रही सोबत होतो. आम्ही ते आगमन शूट करत होतो. तेव्हा सहज कोणीतरी असं म्हटलं की अरे यार, सगळे सेम फोटोज होणार आहेत, काही युनिक नाही मिळत आहे. तर गणपतीच्या एक्झॅक्ट मागे एक मोठा सीडी असते, जी वायर्स वगैरे उचलायला यूज करतात. ती सीडी ते लोक घेऊन जात होते. मी लिटरली असंच गेलो, त्या काकांना सांगितलं की काका, मला या सीडीवरती वरती जाऊन गणपतीचा फोटो मागून काढायचा. तर ते बोलले की बाळा, जाऊ शकतो पण सांभाळून जा. तर त्या टायमाला मी माझी कॅमेरा बॅग मागे लटकवून त्या सीडीवर वरती गेलो आणि ऑलमोस्ट मला वाटतं 22 ते 23 फुटाची ती सीडी होती. मी 22 फुटाच्या हाईटवर गेलो आणि माझ्या हातात एका हातात कॅमेरा होता, एका हाताने मी सीडी पकडली होती आणि तिथून मी मागून गणपतीच्या बॅक साईडने असा फोटो काढला होता आणि पुढे पूर्ण लालबागचं क्राऊड दिसत होतं. आणि त्या टायमाला लोकांनी मला म्हणजे असं एक ओळख दिली की म्हणजे हा कुठेही चढून फोटो काढतो. त्यानंतर माझे बहुतेक फोटोज किंवा व्हिडिओज आहेत जिकडे मी कुठल्यातरी ट्रकवर चढलोय, कधी कुठल्या झाडावर चढलोय आणि लाईट पोल्सवर चढलोय. तो असे खूप माझे क्लिप्स आहेत जे लोक काढतात आणि माझी एक वेगळी ओळख झाली की हा गणपतीचे फोटोज काढण्यासाठी कुठल्याही रिस्कवर जाऊ शकतो आणि स्वतःची काळजी न घेता पण तो गणपतीचे फोटोज काढतो.
यावर्षी असं झालं होतं की आता 12 वर्ष झाले मी फोटोज काढतोय, पोस्ट करतोय, लोक त्याला प्रेमही देत आहेत, प्रतिसादही देत आहेत आणि मी बरेच असे कॉम्पिटिशन्सही जिंकलोय जे मंडळांनी आयोजित केले असतात. तर मला असं वाटत होतं की मी आता गणेशोत्सवाला नवीन काही देऊ शकतो. तर यावर्षी मी असा एक कॉन्सेप्ट घेऊन आलेलो की मी फ्रंट ऑफ द कॅमेरा अँड बिहाइंड ऑफ द कॅमेरा काय होतं ते दाखवायचा प्रयत्न करेल. सो मी अशी एक सिरीज काढली की मुंबई फॉर मोरया. त्याच्यात पॉइंट असा होता की मी गणपतीची एक फ्रेम दाखवणार आणि खाली लोक त्याला कसं एन्जॉय करतात किंवा लोक त्या इमोशन्स मध्ये कसे असतात ते दाखवणार. सो मी वरती एक गणपतीची क्लिप टाकत होतो, त्याच्याच खाली लोकांची किंवा इमोशन्सची क्लिप टाकत होतो. फॉर एक्झाम्पल जर वरती गणपती पास होतो तर त्याच्या बाजूने त्या गर्दीतून आपले जे कार्यकर्ते आहेत ते ॲम्ब्युलन्सला कसं पास व्हायला जागा देतात ते मी फ्रेम टाकली होती. ती माझी फर्स्ट फ्रेम होती आणि लोकांना ते खूप आवडलं होतं. त्यानंतर दुसरी फ्रेम मी टाकली होती जसं की मूर्ती कधी सिग्नलवर कधी किंवा कुठल्या वायरमध्ये म्हणजे अडकून जातात. तर मग लोक कुठल्या लेवलपर्यंत जाऊन त्या गणपतीच्या मूर्तीला त्या विघ्नमधून बाहेर काढतात. म्हणजे ते फोरक्लिप लावतात किंवा ते क्रेन्समध्ये वरती चढून ते वायर उचलून बाप्पाची मूर्ती बाहेर काढतात. बाहेर आल्यावर लोकांचा क्राऊडचा इमोशन जो असतो ते कसं दिसणार. सो मी एक फोटो एक व्हिडिओ ह्या सिरीजवर मी काम केलं यावर्षी आणि तो पण खूप चांगला गेला. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला. सो बेस्ट फोटो किंवा बेस्ट गुजबम्प मुवमेंट असं म्हणायला गेलो तर मला एक 2023चा गणेशोत्सव आठवत आहे. विसर्जनाचा दिवस होता. मी माझा जो मंडळाचा गणपती आहे खेतवाडीचा त्याच्या विसर्जनासाठी मी तराफ्यावर गेलेलो त्याचे फोटोज काढायला आणि रिटर्न येताना आम्ही गणपतीचा खाली पाठ घेऊन रिटर्न येत होतो बोटवर आणि मी ज्या बोटवर होतो ती बोट ऑलमोस्ट किनाऱ्यापर्यंत आली आणि तिकडे येऊन ती थांबली आणि आम्ही त्या बोटच्या टॉपवर बसलो होतो आणि आम्ही खाली उतरायच्या आधीच बोटवाल्यांनी लगेच त्या बोटचं युटर्न घेतलं आणि आम्ही पॅनिक झालो की काय होतंय, म्हणजे आम्हाला खाली का नाही उतरत आहे माणूस. आमच्या मंडळाचा पाठ गेलाय, आमच्या मंडळाचे लोक पण गेले, पण आम्ही का नाही उतरत आहेत. तर आम्ही थोडंसं पॅनिक झालो की काय होतंय आणि तेव्हा हायटाईड्सही खूप जास्त वाढले होते. तर आम्ही बोटवाल्याला विचारलं की आम्हाला खाली उतरू दे. तर बोलतो नाही आता तुम्हाला मी खाली नाही उतरू देणार, आता ही बोट परत समुद्रात चालली आहे. तर मी खूप पॅनिक्ड होतो, पण नंतर 2 मिनिटांनंतर कळलं की बाजूने लालबाग राजा पास होत होता आणि हा जो बोटवाला होता हा आम्हाला त्या बोट म्हणजे लालबाग राजाच्या तराफ्यासोबत आतमध्ये घेऊन गेला. आणि म्हणजे ते बोलताना ते अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे ते कित्येक लोकांचे ड्रीम आहेत, ते मला तो ड्रीम मोमेंट माझ्या लाईफमध्ये आलेला की म्हणजे मी बोटवर बसलोय, माझ्यासमोर लालबाग राजा असं जातोय आणि माझी बोट त्या लालबाग राजाला चेस करते. 5 मिनिटानंतर असं झालेलं की लालबाग राजा समुद्रात जाऊन थांबला होता आणि आमची बोट एक्झॅक्ट लालबाग राजाच्या समोर येऊन थांबली होती आणि तेव्हा मी त्याला समोरासमोर पाहिलंय. म्हणजे चौपाटीमध्ये मागचा क्राऊड दिसत होता जे तिकडे थांबले होते, पण काही सिलेक्टेड 1000 लोक असतील त्या बोटवर आले होते. त्याच्यातून मी एक लकी माणूस होतो जे म्हणजे अनएक्सपेक्टेडली तिथे पोचलो. शेवटी त्या बाप्पानेच मला तिकडे बोलावून घेतलं होतं. मी तिथून राजाचे फोटोज माझ्या मोबाईलमध्ये काढले कारण कॅमेराची बॅटरी डेड होती. त्यानंतर मी काही 360 व्हिडिओज काढले आणि मी संपूर्ण विसर्जन एक्झॅक्ट सेंटरवरून पाहिलंय. म्हणजे लालबाग राजाचं विसर्जन असं बनायला गेलं तर वर्ल्डचं बेस्ट विसर्जन आपण म्हणू शकतो जो आज लालबागचा राजा करतो. त्यांनी जो तराफा केलाय बाप्पाचं सुखरूप विसर्जन करण्यासाठी, तर तो मी माझ्या नजरेने समोरासमोर पाहिलंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी लाईफचं बेस्ट मोमेंट असेल.